सिद्धेश्वर मध्ये MIDCच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेड्यात काढून 2019 साली 2012-13 साली अवॉर्ड झाल्यानंतर 2019 साली 147 एकरचे सातबारे उडवले आणि ते 147 एकरच्या शेतकऱ्यांना एकही रुपया विमा अनुदान काहीच दिलेलं नाही. सातबाराच नावावर आणि मोबदलाही 1 रुपयाही दिलेला नाही. ह्याच्या निषेधार्थ आम्ही आज 3रा दिवस इथे उपोषणाला बसलो. तरी आजपर्यंत आमची प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. या लोकांनी शेतकऱ्याचं कसल्याही प्रकारचं गांभीर्य नाही. MIDC कधी मंजूर झाली? MIDC मंजूर झाली 2013 साली. त्यानंतर प्रकरण कसं कुठं चाललं काय त्यानंतर त्यांनी 2019 साली जमीन संपादित केली. MIDCच्या नावावर आजही आमचे सातबारे आहेत आणि आम्हाला एकही रुपया मोबदला दिलेला नाही. तुम्ही शासनाकडे मागणी काय केली होती का? त्याची काय दखल घेतली? आम्ही शासनाकडे बरीच मागणी केली. इच्छामरणाचं आंदोलनसुद्धा केलं. गळपास घेण्याचा जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देऊन गळपास घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला. एवढं आंदोलन करून सुद्धा आमची कुणीही दखल घेत नाही. राजेंद्र पाटील वडगाव सिद्धेश्वर येथील MIDCने अधिग्रहण केलेल्या जमिनीचा महावेजा मिळत नाही याबद्दल आंदोलन सुरू आहे. आमरण उपोषणचे 2018-19 मध्ये शेतकऱ्याच्या नावावरील सातबारे MIDCने कमी केले. त्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करत आहोत की आमचा जमिनीचा महावेजा द्यावा. आणि MIDCने कारण काय दिले की काही क्षेत्र दरीमध्ये आहे. त्यांनी ज्यावेळेस पाहणी केली त्यावेळेस त्यांना ती दरी दिसली नाही का? दरी आज उत्पन्न केली का आम्ही? त्याच्यावर 1,66,00,000 रुपये MIDCने खर्च केलेत, पाहणीचा आणि मोजणीचा खर्च. तो माझ्याकडे डिटेल आहे. तरी तेवढा खर्च करूनसुद्धा यांना दरी दिसली नाही. आणि आत्ता दरी दिसते ज्यावेळेस महावेजा द्यायचा त्यावेळेस. आणि 80% लोकांना पेमेंट वाटप केलं आहे. फक्त 20% लोकांचं पेमेंट वाटप करत नाही MIDC. आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करतो आहे. मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं आहे, उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे, बावनकुळेंना पत्र दिलं आहे, मी MIDC ऑफिसला पत्र दिलं आहे. सगळीकडं पत्रव्यवहार केला आहे. प्रत्यक्षात जाऊन भेटलो आहे. 7 ते 8 महिने झाले मी या प्रकरणाच्या पाठीमागं आहे. तरी शासन कुठलीही दखल घेत नाही म्हणून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. आमची एकच मागणी आहे की एकतर तुम्हाला जमीन घ्यायची नसेल तर जमीन परत द्या आमची. हेक्टरी 4 लाख रुपयेप्रमाणे आमचं ज्यावेळेस तुम्ही सातबारावरनं नाव कमी केलं त्यावेळेसपासून आमची नुकसान भरपाई द्यावी आणि आमच्या जमिनी आमच्या परत कराव्यात. नसेल तर आमचा महावेजा वाटप करावा.